थेट जातोय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला चहापानाचा हा कार्यक्रम आहे। सत्ताधारी एकत्र चहापान करतानाची दृश्य आपण पाहतोय। अधिवेशन पूर्व संध्याकाळी सत्ताधाऱ्यांचा चहापान कार्यक्रम आहे। दरम्यान विरोधकांनी या संपूर्ण कार्यक्रमावर दुष्काळाच्या आणि राज्यातल्या असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहिष्कार टाकला आहे। अधिवेशन पूर्व असणारा हा सत्ताधाऱ्यांचा चहापान कार्यक्रम अर्थात काही क्षणानंतर सर्व सत्ताधारी माध्यमांशी संवाद साधणार का याची उत्सुकता असणार। उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे महत्त्वाचं अधिवेशन असणार आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांची कसोटी लागणार आहे। एकीकडे विरोधी पक्षावर फुटीच असलेलं सावट, तर त्याच वेळी राज्याचे असलेले प्रश्न यांना उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावी लागणार आहेत। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले जात आहेत। अधिवेशन पूर्व सत्ताधाऱ्यांचा चहापान कार्यक्रम यावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय, काय नेमकी परिस्थिती आहे? ज्याप्रमाणे ऋषी पावसाळा दरवर्षी येतो तसं प्रत्येक अधिवेशनामध्ये विरोधकांकडून जी आहे ती आता एक परंपरा होत चाललेली आहे की अधिवेशनाच्या आधी मुद्द्यांवरती सरकारी चहापानावरती बहिष्कार टाकायचा। यावेळी सुद्धा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकलेला आहे। खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेत चहापाण्याचा कार्यक्रम ही एक परंपरा ज्यामुळे सुरू झाली की अधिवेशनाच्या आधी प्रश्नांवर विषयांवर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र बसून चर्चा करतील, तीच खेळीमेळीचं वातावरण सभागृहात राहील आणि प्रश्न सुटतील। मात्र तसं होताना दिसत नाही। आता विरोधक आपल्या जो भूमिका आहे ती मांडण्यासाठी चहापाण्याच्या कार्यक्रमावरती बहिष्कार हे आयुधासारखा त्याचा वापर करतायत। त्यामुळे या अधिवेशनात सुद्धा विरोधकांनी चहापाण्यावरती बहिष्कार टाकलेला आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते।